काढली वाटतं. भरपूरच येतं माणसं. 2 महिन्यापूर्वी ना मी एक जाहिरात बघून कुपन घेतलेलं मी पुण्याला कोथरूडमधून, आणि आज त्याचा लाईव्ह शो चालू आहे, तो कार्यक्रम. तर बघू काय लागतंय का. लागलं तर लागलं, नाही लागलं तर जाऊ द्या. काही नाही, बक्षीस लागलं तरी साड्या त्या देणार आहेत प्रत्येकाला. जेवढ्या लोकांनी कुपन घेतले ना तेवढ्यांना एक एक साडी देणार आहेत घरपोच. तर बघू कशी साडी येते मला. आणि आत्ता आहे ना मी भाजीला टाकते फोडणीला. हे बघा, इथे मी भाजी अशी हाटून घेतली, त्याच्यावरती आता शेंगदाणेचा कूट टाकला बडदोबा, आणि तेल जिरं राई टाकून घेतलं आहे. आणि आता हिरवी मिरची आणि लसूण. तर आता भाजीला फोडणी देऊन घेते. तर फोडणी झाली, आता मी त्याच्यामध्ये ना भाजी टाकून घेते. हाटून घेतली मी आधी पेल्याने. खूप छान लागते पण ही भाजी खायला, ज्यांनी कोणी खाल्ली असं. पण याचं मला काय बोलतात हेच आठवत नाही. आमच्या गावाकडे खूप अशा भाजी येतात, आणि आज खूप दिवसातून आणले ना मिस्टरांनी, त्याच्यामुळे मला काय याचं नावच नाही माहिती काय बोलतात त्याला. तर बघा, आता झाली भाजी आणि आता चपात्या करून घेणार आहे. तर मला भाजी दाखवते. तर चणे डाळ टाकली आहे ना, तर मी ते काय डाळ आहे ना मी भिजत ठेवली होती. आणि हे बघा किती सुंदर भाजी झाली. बाबा, वास पण खूप छान येतोय. अशीच बनवतात आमच्याकडे भाजी, हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ, पण मी हरभऱ्याची डाळ टाकली. खूप सुंदर झाली आणि खायला पण खूप छान लागते. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची चपात्या कशावर पण तुम्ही खाऊ शकतात, भातासोबत खूप छान लागते. तर चला आता मी चपात्या करून घेते. चपात्याचं पीठ मी भिजवून घेतलं. तर आता मी चपात्या, तर झाले बघा जेवण वगैरे सगळ्यांचे आमचे. मस्त झाली होती. आज आटून भाजी केली होती ती. भरपूर थंडी आहे ह्यावरची, खूपच थंडी आहे. सगळे खिडक्या बिडक्या बघा बंद आहेत. हे बघा, मनू, ए मनूला ना इकडे. झोपला होता, आता उठलाय मनू. निखिल, ए निखिल. आता अक्षय चाललाय बाहेरच्या मांजरांना खायला द्यायला. मनू कुठे आहे? इकडे घेऊन ये ना. तुम्हाला दाखवते मनू काय करतोय. मनू नाही आहे, काय करतोय मनू? तर काय मनू याय ना इकडे. तर चला बाय आणि गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.